हा सुंदर जीवन आहे. अडचण पडली तर देवाला बोलवायचं, सुख वाटलं तर देवाशी बोलायचं, दुःख वाटलं देवाशी शेअर करायचं. देव सोडून दुसरा कोणी धनीच नाही, असं आयुष्य जगायला मागायचं. वरकरणी अगदी गंगाखेड गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, आजही आहे तालुका. 12व्या शतकातलं छोटस खेड. दमा नावाच्या वडिलांच्या पोटी, तरुण नावाच्या आईच्या पोटी छोट्याशा मुलीचा जन्म झाला. आणि ज्या क्षणी ती जन्माला आली तर आई गेली, वारली. वडिलांना वाटलं काय पोरगी जन्माला आली, आई ही आली आणि हिची आई गेली, आपल्या आयुष्याची जोडीदारी गेली. तरी पण ती मुलगी सोडून त्या वडिलांना कोणीच नव्हतं. आज सांभाळल्या वडिलांनी मुलीला. 10 वर्षाची मुलगी झाली जरा, 10 वर्षांची. गावातल्या चौकात खेळत होती तर कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणारी दिंडी आहे. त्या दिंडीतल्या वारकऱ्यांचं गाणं वाजवणं, अभंग, हरिपाठ तुला खूप आवडले. त्यांचं भजन, टाळ, पावल्या खूप आवडले. पण तिने मैत्रिणीला विचारलं, 10 वर्षांचीच तर मुलगी, गंगाखेड गाव. मैत्रिणीला विचारलं, हे लोक कोण आहे? मैत्रिणीचं काय माहिती, पण दरवर्षी येतात. पळत पळत गेली, वडिलांचा हात धरला, चौकात आणलं. बाबा ही लोक कोण आहे? दिंडीकडे वडिलांनी पहिलं उत्तर दिलं, 12 जरा यांना वारकरी म्हणतात. बाबा कुठं चालले? म्हणले हे ना, हे पंढरपूरला चालले. कशाला बाबा? म्हणजे पांडुरंगाला भेटाय. बाबा पांडुरंग यांचं कोणी नातेवाईक होते? वडील हसले. बा देव कोणी नातेवाईक असतो? 10 वर्षांची मुलगी. पोरं काय विचार केली त्याचं काही नेम नाही. पोरं आजोबांना तो असे गल्लीतून चालले होते, तर त्या आजोबाने नातवाला सांगितलं, बड्ड्या बड्ड्या. ते मास्तर समोरून यायला लागले, तुझे शिक्षक झपड घरात जा, तू 10 दिवस शाळेत गेला नाही, गुरुजी मारतीलच तुला. बंड्याच्या घरात झालं. त्या बंड्याच्या आजोबा तुम्हीच पळा, तुम्हीच नको. म्हणजे का? मी माझ्या गुरुजीला सांगितलं होतं, आजोबा वारले, मी 10 झाल्याशिवाय शाळेत तुम्ही गेलेली बाबा कोण नातेवाईक तुमचा देव? सरळ मनाचे प्रश्न करायचे. बाळदेव नातेवाईक असतो का? म्हटलं बाबा मग नातेवाईक नसतो. नाही, नातेवाईकच असतो. मग बाबा आपला सुद्धा तो कोणीतरी पांडुरंग लागतच असेल ना. म्हणजे लागतो ना, लागतो. मग आपण कधीच भेटायला गेलो नाही बाबा, जाऊ ना जरा. दुसऱ्या दिवशी वळकटी टाकली, बैलगाडीमध्ये वळकटी टाकली आणि 400 किलोमीटर पाणी निघाली. गोडी म्हणायचे, पायाला फोन आले, बसते का थांबे? तुला काही घेऊन देऊ ना? मुलगी चालत राहिली, पायाला फोन आले, काठी उठले. पंढरपुरात पोहोचते, हट्ट करू लागली, बाबा पांडुरंगाला पाहायचंय, देवाला पाहायचंय, देवाला पाहायचंय. वडील हसले, बाळ असं भेटत असतो भेटो. त्याला भेटण्यासाठी राग लागते, राग. दर्शनाच्या डुबकी मारली चंद्रभागेत, स्नान केलं दर्शनाच्या रांगीला. छोटीशी 10 वर्षाची मुलगी वडिलांसोबत झाली. कोणीच नातेवाईक नाही, वडील सोडून. वडिलांना कोणीच नाही, ती मुलगी सोडून. बाबा कुठे पांडुरंग? म्हटले सगळे ज्याच्या चरणावर डोकं टिकवत असतील ना, तोच पांडुरंग. पटकन दर्शन घ्यायचं, पटकन बाजूला राहायचं. फार ढकला ढकली असते तिथं, फार ढकला ढकली. मला काय सांगितलं, मी ज्या दिवशी पंढरपूरला जातो त्या दिवशी बिना कॉलरचा शर्ट घालतो. म्हटले ते धातात, ते कॉलरला धरून टाकतात. जास्त सगळे ज्याच्या चरणावर डोकं टिकवतील ना, तो दर्शनाची वेळ आणि वडिलांनी सांगितलं, जरा हाच तो पांडुरंग ज्याच्यासाठी आपण इतकी पाठवून केली, ज्याच्यासाठी आपण इतके शिरलो, ज्याच्यासाठी आपण वरून तहान काही पाहिलं, जरा 400 किलोमीटर त्याच्यासाठी चाललो, हाच तो पांडुरंग. देवाकडे पाहत राहिले. 10 वर्षांची मुली आयुष्यात पहिल्यांदा देवाला पाहते. नेत्रातून अश्रू व्हायला लागले. अशी भावना दाखवून आली की हा आपला कुठेतरी आहे, जन्मोजन्मी याचा आपला संबंध आहे. हाच जन्म आहे, हाच पहिला, हाच जवळचा आहे. वडिलांनी हात धरला, बाहेर ओढलं, सगळी मंदिरं दाखवली. पण हिच्या डोळ्यातले अश्रू बंद व्हायला तयार नाही. हिने तिथे निश्चय केला की परत पंढरपूर पांडुरंगाला सोडायचं नाही. महालक्ष्मी मंदिर आहे, तिथं कठड्यावर बसले आई वडील, मुलगी आणि बाप. तर मुलीने सांगितलं, बाबा मला पंढरपुरातच राहायचं. वडिलांनी समजलं, बाळ असं कुठं असतं, वारी म्हणजे यायचं असतं आणि जायचं असतं.
आपलं जायच्या आधीच यायचं रिझर्वेशन करतो. आपल्याला जाणूच होत नाही, येणं कठीण, तिकडून गाड्या मिळत नाही. गाडी नेली तर वळूनच लावतो, तोंडीकडेच असत. संत मात्र जातात ते मनाने फिरून परत येतच होते. आता कोठे तुमची चरण देखी या भाग गेला भाग हाची रे माता न फिरे मला विनोबा भावे पंढरपूरला पहिल्यांदा गेली, पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा. पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकवलं आणि रडायला लागले. तर कोणीतरी विचारलं होतं विनोबा का रडतात? त्या विनोबा भावेंनी सांगितलं होतं का भाग्यवान आहे मी, जिथे तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं त्याच चरणावर मी डोकं टेकवलं. काय भावना, जिथे तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं त्याच चरणावर देवाच्या मी डोकं टेकवलं. संत वेगळ्या विश्वास जगत असतात. आपल्याला त्यांचं विश्वच वेगळं. आपल्या फायद्या तोट्याची गणित त्यांना समजत नाही. त्याचं कारण असं, महाराज आपल्याला फायदा तोटाच कळत. आपण कागदाच्या तुकड्यांना फायदा म्हणणारी माणसं, कागदाच्या तुकड्यांना फायदा म्हणणारी माणसं. साधूचं विश्वच वेगळं. त्यांच्या फायद्याचे गणित वेगळे, त्यांच्या फायद्याचे व्याख्या वेगळे. त्यांचं भाग विश्व राहतात या जगात, पण त्यांचं विश्व मी इथं राहते. कुठे ठेव? मंदिरापुढे घर दिसलं मला, मोठा वाडा, दामाशेठ शिल्पी नामदेव महाराजांची वडील. त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या गावाकडल्या, त्यांचे गाव तिकडच परभणी, नरसिंहराव म्हणजे तुम्ही आमच्या गावाकडले आहात, आमच्या या मुलीला 15 दिवस राहू देता का? मी परत येऊन घेऊन जाऊ. हट्ट धरून बसले. दामाशेठ शिंपींनी ठेवून घेतलं मुलीला. वडील गावाकडे गेले. साथीचा आजार आला, खूप लोक मरायचे, तसे वडील पण संपले. एक निरोप आला फक्त 10 वर्षांच्या मुलीला, जरा तुला न्यायला कोणीच येणार नाही, तुझे वडील संपले. देवासमोर गेली, खूप रडली. आयुष्यातला पहिला अभंग मुखातून आला. आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. पहिला अभंग जरा आयुष्यात. आई मेली बाप मेला मज सांभाळ. तेव्हा मला कोणीच बोललं नाही, एकटीचा हा आयुष्याचं ओझं झालं. वाटलं की मी आत्महत्या करेन, तर पांडुरंगाने मूर्तीने तिचा हात धरला देवाने, आणि देवाने सांगितलं तर जरा तुला कोणीच नसू दे, मी आहे. हिंदी वडी आपण कविता होती बघा, हिंदीमध्ये तुम्हाला कोणीच नसू द्या महाराज, देव तुमचा आहे, ही भावना तुम्हाला जगण्यासाठी फार ताकद देईल. कविता होती, दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते, जिसे कोई नहीं चाहता उसे भगवान चाहते. देव आपला आहे ही भावना जगण्यासाठी फार मदत करेल, फार मदत करेल. कारण माणसाला माझं म्हणून माणसं पालटली नाही, तो नाही मानतो,
तो माझा, तो माझा. त्याच्यापेक्षा त्याचा मीराबाईने असं म्हटलं होतं की असा पती मी निवडला आहे की ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तर आयुष्यामध्ये कुणाच्या दारी भेटण्याची गरज राहिली. मीराबाई असं म्हटलं होतं, ऐसे वर कोकिंबरे जो जन्मे राजा वरवरी गोपाल जासो चुडला अमोल. जनाबाई महाराज तिथंच राहिल्यात. देवाने तिला आश्वासन दिलं, मी तुझा जगल्या छान झालं, सुंदर झालं. एकटं वाटलं की देवाला बोलवायच्या, जातो दळताना एकटं वाटलं की धुताना कपडे धुताना बाकीच्या महिला त्यांना प्रपंच, त्यांना मुलं बाळ नवरा, पण ते त्यांच्याकडे वेळ असायचे. हिला पती नाही, मुलबाळ नाही, नातेवाईक नाही, हिच्याशी कोणी कपडे धुवायला शेजारी कोणी येत नव्हतं. त्या बाकीच्या महिला कपडे धुवायच्या, गप्पा मारायच्या, कपडे धुता गप्पा मारायच्या महिला म्हणून तर कपडे घालू शकते. धुणं हा असा ते तसं 2 तास झाले. मग कुणीतरी त्यांच्याकडे जाऊ द्या, आपल्याला काय करायचं, 2 तास काय चाललं होतं, कीर्तन झालं असतं 2 तास. ही बिचारी हिला एकटं वाटलं की देवाला आठवायची. ही देवाला कधी जर जातं जळताना एकटं वाटलं ना, जातं जळताना जर कधी एकटं वाटलं ना, देवाला आठवायची, देव यायची. तसं एकदम फार एकटं वाटलं जरा जनी सवेदाळी देव, जनी सवेदाळी कंटाळवाणं वाटलं जनाबाई महाराजांना. देव आले, या अभंगाची जन्मकथा येगळी विठ्ठाबाई. का जनाबाई महाराजांना हा अभंग गावा वाटला त्याच्यासाठी समज ते आले देव, आणि देवाने त्या जात्याच्या कुंडीला हात दिला. पण थोडा वेळ झाला तर देवाच्या डोळ्यावर झोप आली ना, आणि ती जनाबाई महाराज ओळख ती देवाच्या डोळ्या समोरच्या ओळखता येते, याच्या डोळ्यावर झोप आहे की कीर्तनकाराला लगेच ओळखते. जनाबाई महाराजांनी ओळखलं की तेव्हा झोप आली, तुला जा मंदिरात जा, झोप. देवाने समजून झोपायचं खरी गोष्ट आहे, मंदिरात जाण्याची इच्छा. मलाही भक्त कधीतरी भेटतात, नवा नवसाची तुम्हा झालो वाढीची. भक्त मला नवसाने भेटतात, तर मी इथं झोपतो. जनाबाई महाराजांनी सांगितलं पण इथं पाण राहायला काही नाही बरं. म्हटले असू दे, देव तिथेच झोपली. जनाबाई महाराज आतमध्ये गेल्या, अटकी तुटकी गोधडी होती, वाकड होती, ती आणली आणि ती देवाच्या अंगावर टाकली. ती वाकड काय म्हणतात, वाकड होती गोधडी. गोधडीला फार शब्द, फार शब्द म्हणजे काही ठिकाणी वाकड म्हणतात, खानदेशात झावळ म्हणतात, काही ठिकाणी तिला दम कोंडी म्हणतात, तोंडात घेतलं दम कोंडतो. सगळ्यात विचित्र शब्द मी जनाबाई महाराजांनी आंध्र प्रदेशात ऐकला, गोधडीला चमकवतो म्हणतो. मला माहिती ट्रेनने गेलेलो,
थंडीचे दिवस मला काय गोधडी म्हणजे चंपवती म्हणजे गोधडी तर ते कार्यकर्ते मुक्काम म्हणतो मुक्काम तर इथे तुमच्या झोपण्याची व्यवस्था आहे ठीक आहे तुम्ही आराम करा सकाळी चालेल तर म्हणून महाराज ब्लँकेटच लागेल का चंपवती चालू 5 मिनिटं महाराज ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल मी तर विचारतो मुलं किती तुम्हाला ते नंतर मी सकाळी आता सांगा आता काय शब्द तर सातारा जिल्ह्यामध्ये एक शब्द आहे वाईच म्हणजे थोडं मला माहित म्हणजे वाईच म्हणजे शब्द बंडाला कराडकर त्यांचं कराड तालुक्यात श्रीकृष्ण गोपालन केलं तर दादा म्हणजे तू कीर्तन ये माझ्या केंद्रावर तिकडं कृष्ण श्रीकृष्ण गोपाल केंद्रावर सेवा मी दुसऱ्या दिवसाची मी गेलो तात्या लवकर जेवायची तेव्हा 6 वाजता त्यांनी जेवून घेतलं मी गेलो मला म्हटलं मी जेवलो मी कीर्तन सुरू करू तू जेवी बाई मावली ती वाढवायची ती मला म्हणायची वाईस घ्या की आता मला काय म्हणायचं माहिती का मला माहिती वाईस म्हणजे थोडं माझ्या ताटात भाजी पोळी भात चटणी मला वाटलं वाईस काहीतरी पदार्थ जो आपल्याला वाढलेला नाही तर मी त्या मावलीला म्हटलं वाईच असेल तर आणत तिने भाजी आणली वाईच असेल भाजी तिने पोळी आणून पाहिजे म्हटलं वाईच असेल तर आणत पोळी आहे तिने असं पाहिलं होतं जणू याचा काही आटा बिटा दिला तरी जनाबाई महाराजांनी आम्ही उपयोगाच्या अंगावर टाकली त्या उभेने त्या मायेने त्या प्रेमाने अशी झोप लागली तेव्हा सकाळी उठायला थोडा उशीर झाला देव तातडी निघाले पळाले चैत्रात जनाबाई महाराजांची स्वतः लिखत देव जशी सकाळी उठले आतमध्ये कापडा करायला पुजारी आले असतील मंदिरात जेव्हा त्यांचं लक्षात आलं तो शेत उठले वाकड गुरु मंदिराचं मंदिर आहे वाकड अंगावर रात्री काढलेल्या माळा पदक अलंकार जडबंच्या खोलीत रात्री झोपताना काढले सकाळी पुजारीने पहिलं की चोरी झाली चोरी मंदिरात कोणीतरी आलं होतं मंदिरात कोणी त्याला काही हे नाही कळलं की मंदिरात महाराज बाहेर जाऊन आली त्याच्या लक्षात मंदिरात कोणीतरी आलं होतं मंदिरात कोणीतरी आलं होतं मंदिरात गोधडी चोर माग विसरला पुरावा विसरला जडती झाली जनाबाई महाराजांच्या खोलीमध्ये मला सापडलं तेव्हाची दागिने सापडले जना गेला शिवाला जनाबाई महाराजांना विचारलं होतं शेवटची इच्छा काय जरा तुला शिवा होतेच जनाबाई महाराजांनी सांगितलं काय नाही त्या काळ्याला एकदा भेटायचं देवा त्या काळ्याला एकदा भेटायचं असा पदर पोचलं असं भांडण केलेलं एक वाक्य सांगतो तुम्हाला आठवणी ठेवा देवाशी भांडण्याचा त्यालाच अधिकार आहे देवाशी दुःखात भांडण्याचा त्यालाच अधिकार आहे जो देवाला सुखात विसरत नाही जी पत्नी पतीच्या गरिबीमध्ये त्याला गळ्यातले मंगळसूत्र काढून देते सांगते की विका आणि बँकेचे हप्ते व्हा गरिबीच्या काळामध्ये जी पत्नी गळ्यातले दागिने काढून देते ना उद्या नवरा कोट्याधीश झाल्यावर त्यातले 50 लाख मला दागिन्याला द्या हे म्हणण्याचं तिचाच अधिकार गरिबीच्या काळात त्या 2 मंगळसूत्राच्या वाट्या नवऱ्याला ठेवल्या होत्या हातात जप्तीची गाडी आली निमित्ताचा डबा माहेरी पाठवला आता श्रीमंत झाल्यावर आता काय तोच संत भांडू शकतो देवाशी तो चांगल्या काळात देवाला विसरत नाही वाईट काळ आल्यावर भांडण्याचा अधिकार जनाबाई महाराज अशा भांडल्यात महाराज देवाशी पुण्यवंत पाताळ लोकी
शूळ रोवला गेला, जनाबाईला शिक्षा द्यायची म्हणून. आणि जनाबाई महाराजांना जेव्हा शूळावर नेण्यात आलं तेव्हा जनाबाई महाराजांची देवाला प्रार्थना आहे की देवा एकदा भेट, मरणाबद्दल तक्रार नाही, फक्त तुझं दर्शन करून मग मरायचं. देवा भेट चक्रपाणी देवा देव प्रगट व्हावा यासाठी जनाबाई महाराजांना देवाने जी विनंती, जनाबाई महाराजांनी देवाला जी विनंती केली त्यात हातचा आनंद आहे. हे देवा, तुला जर मी देव म्हणून बोलावते आहे, तुझ्यापर्यंत ती पोहोचत नसेल तर मी जी आई जन्मतः गमावली, ज्या आईला मी कधी पाहिलंच नाही, ज्या आईला मी काय तुझ्यात पाहिलं, तू पांडुरंगा पांडुरंग नाहीस, तर माझी तू विठोबा नाहीस, तू माझी मिठाई आहेस. आणि लेक मुलगी शोळावर चालली, तुला काहीच कशी बनवता येत नाही, तू आलं पाहिजे, तुझी ती जबाबदारी. मिठाबाई, तुझी लेक तुझी मुलगी जगातले सगळे संबंध तोडून सोडून तुझ्याकडे आली, आयुष्य तुझ्या चरणावर राहिलेली जना शोळावर जाते, पण मरणाबद्दल तक्रार नाही, सोर म्हणून मरण येते. याचं वाईट आहे तेव्हा, तर यावं लागेल, या लोकांना सांगावं लागेल माझी जगात सोड. जगण्यासारखं जीवन कुणाच नाही, जगण्याचं अप्रूप नाही, फक्त मरण सोर म्हणून मरण मान्य नाही, अजिबात चालणार नाही, तुला यावं लागेल. तुझी लेक आहे मुलगी, हे पांडुरंगा, हे विठाई, अशी आर्त प्रार्थना जनाबाई महाराजांनी केलेली. आणि त्या प्रार्थनेतून हा अभंग जन्माला आला. धर्माधर्मांमध्ये खूप मतभेद आहे, कोणी देव मानला, कोणी मानला, कोणी एक देव मानला, कोणी अनेक देव, कोणी देव सगुण मानला, कोणी देव निर्गुण, कोणी देव आकाशात मानला, तर कोणी देव कलाकारात मानला. प्रत्येक ठिकाणी धर्माधर्मांमध्ये देवाबद्दल फार मतभेद महाराज. काही धर्म पुनर्जन्म मानतात, काही धर्म पुनर्जन्म मानत नाही. सगळ्या धर्मांमध्ये कॉमन एक गोष्ट जर काढायची झाली, एक दुवा सगळ्यांमध्ये काय काढायचं की सगळ्यांना मान्य. आता आपण नाम घेतो, काही नाम मान्य नाही, नाम घेत नाही, काही तप मान्य नाही, काही तप मान्य, काही यज्ञ मान्य नाही, काही यज्ञ मान्य. सगळ्या धर्मांना प्रार्थना मान्य, प्रार्थना मान्य नाही असा धर्म नाही. हा नाव वेगळं असं ख्रिश्चन म्हणत असतील वेगवेगळे, आम्ही चर्चमध्ये जाऊन प्रेयर करतो, म्हणजे काय मुस्लिम म्हणत असतील आम्ही 5 वेळा नमाज पडतो. नमाज म्हणजे प्रार्थना, नमाज म्हणजे प्रार्थना. मी तर म्हणतो एखादं लहान लेकरू पाळण्यातून उठल्यानंतर जे रडतं, आपल्याला वाटतं ते रडते, खरं आई येण्यासाठीची त्याची ती प्रार्थनाच प्रार्थना नाही. तर मग ते कष्ट आले असतील, त्याची भाषा तिला कष्ट करायची असते. आपल्याला वाटतं मग ते रडते, ते रडते, ते रडते, तिला कळतं करून गेला, भूक लागली तर याला काही डास मच्छर चावला येतो. प्रार्थना अफाट ताकद आहे प्रार्थना. प्रार्थना विज्ञापना अभ्यर्थना जनाबाई महाराज प्रस्तुता भूमितून करतात. ते तर मोठ्या प्रेमाने भजन करून आधी निवृत्तीनाथांचं, त्यानंतर विठोबा, त्यानंतर एक भगवान शंकराचे आपण शंकर सगळ्या वरती हात करून सगळ्या निवृत्ती राया
माझी पंढरीची आई. जराबाई महाराज म्हणतात की देवा, तुझ्या चरणांची एखाद्याची स्तुती करायची झाली, एखाद्याची प्रार्थना करायची झाली म्हणजे त्याचं मोठेपण गावं लागतं. तसं पांडुरंगाचं मोठेपण जराबाई महाराज गातायत अभंगाच्या दुसऱ्या चंद्रभागा वेळ आपली संगीत देवाच्या चरणाची स्तुती करणारी भीमा चंद्रभागा. ती भीमा म्हणजे चंद्रभागा. तिला पंढरपूरच्या मागे भीमा म्हणतात, पुढे भीमा म्हणतात. फक्त चंद्रभागेमध्ये पंढरपूरमध्ये तिला चंद्रभागा चंद्राच्या आकाराची झाली, वाकली. पूर्ण पंढरपूरला वेळा घातलाय चंद्रकोरी सारखं, म्हणून चंद्रभागा. ती चंद्रभागा सुद्धा आपल्याला असं म्हणते की देवाकडे आलास तर माझ्यासारखा तू वाकला पाहिजे. पंढरपूरचं वाळवंट आपल्याला वाकणं शिकवतं. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया कोणी जेल. एवढी मोठी भीमा माता ती सुद्धा पंढरपुरातील वाकली. वाकणं चांगलं वा, तुम्ही फार चांगलं काम करा, उत्कृष्ट, फार मोठं वा, फार श्रीमंत वा, तरी पण नम्र असा. यासारखं जगामध्ये सुंदर देखणं दृश्य, फार तुम्ही कलावंत असा, फार गुणी असा, फार श्रीमंत असा, फार देखणं, फार सौंदर्यवान असा, फार बडी कमवा, चांगलं जीवन, पण तुम्ही फार नंबर असा. याच्यासारखं सुंदर देखणं दृश्य नाही. काय लोकांना अलीकडे वाकायला काय अलर्जी, कारण मोडून पण वाकणार नाही, तुकडे होण्यापेक्षा तुला वाकणं फार मोडण्यापेक्षा तुला नको भारी. स्कॉर्पिओ लिहिलं भाऊची वाकडे नदीवर लागणार, एका गोष्टी बसलेली असेल लाभ मारून तिथं पाणी काढत म्हटलं दोनच्या गाड्यांची गरज आहे, तुला हिंडावं पाहिजे थोडंसं. फक्त मग कडी लावून जमत झाले तर लोक तंगड कापून नेतील. वाकडं चांगलं काय, मी चुकलो सॉरी म्हणायला काय लागतं बरं? नम्रपणा घ्यायला, कमीपणा घ्यायला काय होतं का? घेतला पाहिजे. चंद्रभागा माता आपल्याला सांगितलं वाकणं, नम्र. कोणतरी वाचलं होतं, नवरा बायको घरी आले, बायकोच्या हातात चावी होती, कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला, खोलून शेवटी त्या नवऱ्याने मोबाईल चालू केला, बॅटरी टॉर्च. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, ते तिच्या हाताने त्या बायकोच्या हातात कुलूप खोली चावी अशी फिरवा. शेवटी नवऱ्याने तिला सांगितलं, चावी जरा माझ्याकडे देते का? चावी बायकोने नवऱ्याच्या हातात दिली. नवऱ्याच्या हातात मोबाईल होता, टॉर्च, बॅटरी. त्याने मोबाईल तिच्या हातात दिला, तिने उजीर धरला. त्याने चावी घेतली, ते कुलपात टाकली, फिरवली, उघडलं. पहिल्याच सेकंदाला उघडलं, तिच्याकडून नव्हतं. तर नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं,
तर तिने सांगितलं असा उजेड घालायचा असतो मग प्रयोग करत काय सॉरी म्हणायला कमी प्रमाण घ्यायला मला काय चंद्रभागेचा अर्थ काय ध्यानात ठेवायचं सोपा अर्थ काय तुकाराम महाराजांचे अभंग अख्खा अभंग मी चुकलो असा नाटातला मी तो अनाथ अपराधी कर्म येईल मती मंद बुद्धी तुझ्या आठवले चंद्रभागा म्हणजे बाकड चंद्रभागा म्हणजे नम्रता इतक्या सहित माया मी किंवा नवाजा पाहिजे माझ्या हृदयातली माझा रंग तुझे म्हणे नामयाची जणी साधना माझी आशीर्वाद तुझा कीर्तन माझं पण रंग भरणारा तू माझा रंग माझ्या कीर्तनात तुझ्या गुणांनी रंग भर माझा रंग तुझी गुणी म्हणे नामयाची जणी किंवा प्रगट हिमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टने आदरणीय श्री रामकृष्ण गायत्री महाराज ललितकर यांच्याकडून ही सेवा माझ्या नाट्यवृत्ती ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ देशमुख सचिव उपाध्यक्ष खजिनदार सगळी ट्रस्टी मंडळी ट्रस्टी आपण सर्व देणगीदार बांधरपण ग्रामस्थ आपण सर्व तन मन धनाने रामेश्वर देवाची पुरातन प्राचीन अशी देवतेची दरवर्षी महाशिवरात्रीची ही सेवा मनोभावे करत असतात याही वर्षी आपण ती करत आहात आजची ही सेवा रामेश्वराच्या चरणी मला समर्पित करण्याचं भाग्य मिळालं मी स्वतःला पुण्यवान समजतो इतक्या प्राचीन इतक्या चांगल्या ठिकाणी ट्रस्टने मला कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिली मी ट्रस्टच्या रामकृष्ण महाराजांचा खूप आभारी आहे ज्ञानवान माझा आवडता मृदंगवादक आहे गोड साथ त्याने केली आदरणीय महाराजांनी फार गोड साथ केली दोन गायक चाली गायक चाल म्हटली म्हणजे आता चाली म्हटल्या खूप सुंदर चाल खूप सुंदर मधल्या प्रमाणाच्या चाली सगळ्यांनी गायल्या मी खूप तुम्हाला सर्वांना धन्यवाद करतो सगळ्यांनी वारकरी मंडळी कीर्तनकार पेटीवादक खूप सांगतो पेटीवादक वेणेकरी चौतार आमच्या तुळशीवाल्या माता मौडम चांगल्या साऊंड सिस्टीम आमचं तरुण मंडळ या सप्ताहासाठी राबणारी तरुणी अन्नदाते तुम्हाला सगळ्यांना मी जे करतो नमस्कार करतो सेवा रामेश्वर देवाच्या शिवाच्या चरणी समर्पित करतो थांबतो जे विठ्ठलपूर्वी एकदा फक्त शिवाचं ओम नमः शिवाय
Bye.